नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकावर जर किडींचा प्रादुर्भाव झाला असेल, त्यामध्ये जर थ्रिप्स असेल, माइट्स असेल किंवा इतर रसशोषक किडी असेल, नागाळी असेल, यांचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात जर झाला असेल, तर त्यांच्या नियंत्रणासाठी आपण काय करायला पाहिजे, कोणतं कीटकनाशक फवारायला पाहिजे, त्या संदर्भात आपण आपला आजचा व्हिडिओ बनवत आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण बायो 303 या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हे कीटकनाशक कोणत्या कंपनीचं येतं, त्यामध्ये कोणता घटक येतो, तसंच आपण कोणकोणत्या पिकांमध्ये ते फवारू शकतो, त्याचं वापरण्याचं योग्य प्रमाण, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात, बायो 303 हे दमन कंपनीचं येतं. शेतकरी मित्रांनो, हे जैविक कीटकनाशक आहे. यामध्ये आपल्याला घटक कोणकोणते येतात ते जाणून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला लॅमिनारिया नावाच्या समुद्री शेवाळापासून हे बनवलेलं एक कीटकनाशक आहे. यामध्ये आपल्याला आपल्या वनस्पतीच्या रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी घटक दिलेले जातात. त्यानंतर कीटक नष्ट करण्यासाठी यामध्ये आपल्याला मदत होते. आणि शेतकरी मित्रांनो, एक जैविक असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आपल्याला पिकाला आणि जमिनीला याची कोणतीही हानी होत नाही. आता आपण जर यामध्ये घटकाचा विचार केला तर यामध्ये आपल्याला फॉस्फरस 1% मिळतो, म्हणजे मुळाच्या विकासासाठी आपल्याला यामुळे मदत होते. त्यानंतर पोटॅशियमचं प्रमाण यामध्ये 3% असतं, त्यामुळे फळ आणि पिकाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यानंतर प्लांट फॅट असतं यामध्ये 18%. हे काय करतं, पिकांना नैसर्गिक ऊर्जा देण्याचं काम करतं. त्यानंतर आपल्याला यामध्ये असेच इतर जे घटक यामध्ये आपल्याला मिळून जातात. शेतकरी मित्रांनो, या घटकांमुळे आपल्या पिकांमध्ये पेशींमध्ये अन्नद्रव्य शोषण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात सुधारतं. त्यामुळे मुळांद्वारे पोषक घटक आपल्याला पटकन आपल्या वनस्पतीला, आपल्या प्लांटला लवकर पोहोचतात. शेतकरी मित्रांनो, हे जे कीटकनाशक आहे हे फक्त कीटकनाशक नसून आपल्याला आपल्या पिकाला एक टॉनिकचं काम हे करतं, म्हणजे कीटकनाशक प्लस टॉनिक हे दोन्ही काम आपल्या पिकाला हे करतं. शेतकरी मित्रांनो, आपण आता जाणून घेऊयाची मोड ऑफ ॲक्शन हे आपल्या पिकांमध्ये कसं काम करतं ते. बायो 303 जे येतं ते पिकांच्या पेशींमध्ये शोषण वाढवण्याचं काम करतं, त्यामुळं पीक मजबूत होतं. त्यानंतर पिकांमध्ये जी एन्झाईमची क्रिया असते ती वाढवते, त्यामुळे पिकांच्या पेशींमध्ये रोगांचा सामना करण्याची क्षमता वाढते. शेतकरी मित्रांनो, मुळांद्वारे पोषण जास्त प्रमाणात झाडाला अन्नद्रव्य पोच करण्याचं काम करतं, त्यामुळं पीक झपाट्याने वाढतं. कीटकावर नैसर्गिक नियंत्रण ठेवतं, त्यामध्ये लाल माइट्स असेल, त्यानंतर पांढरी माशी असेल, ॲफिड्स असेल, लिप मायनर असेल, थ्रिप्स असेल, यावर एकदम प्रभावी असा याचा रिझल्ट आपल्याला आलेला दिसून येतो. आता आपण या जाणून घेऊया त्याचे फायदे आपल्याला काय काय होतात फवारणीनंतर. आपल्याला जे कीटक नियंत्रण करण्यामध्ये आपण बायो 303 आपल्या पिकावर फवारल्यानंतर आपल्याला किडींवर आपल्या नियंत्रण आलेलं दिसून येतं. पिकाची प्रतिकारशक्ती चांगली वाढते, त्यामुळं पीक चांगलं मजबूत बनतं. फळ जास्त प्रमाणात लागतात, उत्पादनामध्ये वाढ होते. शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला फक्त कीटकनाशक म्हणून नाही तर आपल्याला एक टॉनिक म्हणूनही आपण याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण जर पिकाचा विचार केला तर सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. विशेषतः जर टोमॅटो असेल, मिरची असेल, कांदा, बटाटा, शेवगा, तसेच इतर प्रकारचे जे फळझाड पिकं असेल त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केलेला दिसून येतो. आपण याचा जर वापर आणि प्रमाण जर विचार केला तर स्प्रेसाठी आपण हे प्रतिपंपाला 30 मिली आपण पंपाला वापरू शकतो. प्रति लिटर पाण्यासाठी आपण 1.5 मिली घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, 200 लिटर बॅलरसाठी आपण 250 ml हे घेऊन 1 एकरासाठी याची फवारणी करू शकतो. जर आपण याचा ड्रिंचिंगचा जर विचार केला तर आपण ड्रिंचिंगसाठी हे वापरू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता आपण याच्या किमतीचा जर विचार केला तर याची किंमत तुमच्या भागानुसार कमी जास्त होऊ शकते. तरी पण आपण अंदाजे किंमत याची आपल्याला 250 mlची जी बॉटल येते ती 850 ते 900 रुपयापर्यंत आपल्याला ही बाजारामध्ये मिळून जाईल, दुकानामध्ये. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.